तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या 2 टप्प्यात घेतल्या जाणार आहेत अशी सध्या माहिती मिळते। पहिल्या टप्प्यामध्ये झेडपी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मनपाच्या निवडणुका होणार आहे। 1 लाख ईव्हीएमची गरज आहे। 2017 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 2 टप्प्यात होणार असल्याची माहिती मिळते। तशी शक्यता वर्तवली जाते पहिल्या टप्प्यामध्ये झेडपीचं इलेक्शन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्यामुळे या निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचे संकेत सध्या मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, झेडपी आणि मनपा या दोन्ही निवडणुका 2 टप्प्यात होणार आहे अशी माहिती मिळते। तर आपण पाहतो या निवडणुकांसाठी 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्यामुळे या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, झेडपी आणि मनपाच्या निवडणुका या 2 टप्प्यात होणार असल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचते, काय अधिकचा तपशील आहे? बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे। मात्र या निवडणुकीसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्याने या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। एकंदरीत पाहता राज्यातील 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3 ते 5 वर्षापासून झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक नेमण्यात आलेले आहेत। एकंदरीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी दिलेल्या निकालात प्रलंबित निवडणुका आगामी 4 महिन्यात घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिलेले होते। त्यामुळे आता पुढील 3 महिन्यात प्रभाग रचना आरक्षण सोडती पूर्ण करायला वेग येऊन निवडणुकांची कारवाई पूर्ण करण्यात येईल। त्यामुळे या एकंदरीत पाहता जे निवडणुका आहेत त्या 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। एकंदरीत निवडणूक आयोगाकडील ईव्हीएम मेमरीमधील मागील निवडणुकांची माहिती साठवलेली असते आणि या ईव्हीएम मधील या मेमरीला व्हाईट मेमरी म्हटले जाते आणि ती हटवल्यानंतरच पुढच्या निवडणुका घेता येतात। त्यामुळे ईव्हीएम मधील व्हाईट मेमरी कार्ड काढून नवीन कार्ड टाकून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं आता शक्य आहे। तशा दृष्टीने आयोगाचे प्रयत्न सुरू असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। निवडणुकांसाठी 2017 मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती आणि त्याचा फायदा महायुतीला झाला होता। त्यानंतर आता त्याच प्रभाग रचनेप्रमाणे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। धन्यवाद महेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।